आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, मला सिनेमातला सुपर हिरो नाही आवडत. मला खरा सुपर हिरो आवडतो. आणि तो सुपर हिरो माझा बाबा आहे. तो कधीच माझ्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण आज जर मला रडू येतंय तर तो येत का नाहीये? बाबा, तुम्हीच म्हणायचात ना, माणूस गेला की त्याचा तारा बनतो. तुम्ही नक्की कुठला तारा झालात? मला तुमची आठवण आली ना की मी नेहमी आभाळाकडे टक लावून तुम्हालाच शोधत असतो. चमकणारा प्रत्येक तारा पाहून मला हेच वाटतं की तो तुम्हीच आहात. माझे बाबा होतेच असे, कुठेही गेले तरी चमकत राहणारे. कधी तुम्ही दिसला नाहीत ना तर खूप रडू येत. तुम्ही नेहमी दिसत जा बाबा. मला माहितीये माझे बाबा आहेत. ते अजूनही मला पाहतायत. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला माहितीये तुला तुझे बाबा अजिबात आवडत नाहीत, कारण तुला तुझ्यावर प्रेम करणारा बाबा मिळालाच नाही. आणि यात तुझी काहीच चूक नाहीये बाळा. म्हणून सगळ्यांचेच बाबा वाईट असतात असं नाही. मग ह्यापुढे नाही लिहिणार ना असं? मग नेमका कसा असतो बाबा? आई आपल्याला जन्म देते, पण बाबा जगायला शिकवतो. आई सावली होते, पण बाबा उन्हाशी लढत असतो. तो आपल्याला जगातली सगळी खेळणी आणून देऊ शकतो. आपल्याला खांद्यावर बसवून आपल्याला अख्खं जग दाखवतो. तो आपल्यावर रागवतो, चिडतो, आपल्याला ओरडतो, आपल्याला शिस्त लावतो. कारण तो आपल्याच न कळत आपल्याकडून बाहेरच्या जगाशी लढायची तयारी करून घेत असतो. बाबा घरात नसतो. आपल्याला वाटतं तो आपल्यासाठी काय करतोय. सगळं तर आईच करते. आई घर जोडायचं काम करते, पण बाबा घराबाहेर राहून घर उभं करायचं काम करतो बाळा. ज्या घरात बाबा असतो त्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघायची हिम्मत नाही करत. इतकं सगळं करणारा बाबा कुणाकडून थँक्यूची अपेक्षा करत नाही. त्याला नाही येत आईसारखं प्रेम व्यक्त करता, पण प्रेम मात्र तो आई एवढंच करतो.
आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून या जगाचा निरोप घेतो ना, तो बाबा असतो. जितकी आई महत्वाची आहे तितकाच बाबाही महत्वाचा आहे. कारण तो आपलं अख्खं आयुष्य आपल्या बाळाची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात घालवतो. बाबा असतो म्हणून आई असते बाळा. आता कळलं बाबा कसा असतो. कशी झोप लागणार आहे मला. पोट खपाटीला गेलंय. या कियांमुळे ना सगळं जेवणाची मजा गेली. काहीतरी खावं लागेल त्याशिवाय झोप नाही येणार. मला मेदूवडा मागव. अगं मेनू कार्ड आहे ना तुझ्याकडे, मग मागव ना मला मेदूवडा. अगं माझं पण पोट नाही भरलंय. तुला पण भूक लागली आहे ना. आई, मला भूक तेव्हाच लागेल जेव्हा गौरी या घराच्या बाहेर जाईल. मग तू उपाशीच राहणार. मुद्दाम करतेस का तू. मला माझी भूक कशी भागवायची ना चांगलं ठाऊक. कियांचं काहीतरी करणार आहे. काय रे रडूबाई, काय झालं. मामानी मारलं. हो, ती म्हणली तू बिट्टी सारखा युजलेस होशील. असं म्हणाली. असं काय बरं बोलायचं ना. तू आहे ना मम्माशी बोलणं सोडून दे म्हणजे तिला कळेल. ए आई, काय वेडेपणा आहे हा. असं शिकवतात का लहान मुलाला. त्यापेक्षा त्याने त्याच्या मम्माचं ऐकायला हवं आणि बिट्टीला भेटणं बंद करावं. असं कसं. बिट्टी त्याची फ्रेंड आहे. सोहाला जर सांगितलं की तू किटी पार्टीला जाऊ नको तर चालेल का. तो बिट्टीला भेटणारच हो ना. हे पण खरंय तुझं, पण असं वागला ना हा की याला आईचा मारच खावा लागेल. आणि आई तुला इथून घेऊन निघून जाईल. मला नाही जायचं. जावं तर लागेल ना पण. का ग रेवते. हो मग काय,
नाहीतर हा त्या बिट्टीसारखाच होईल. म्हणजे कसा? डॅडा नसलेला मुलगा. आता काय करणार? जाऊ दे, बाबा नसला तर नसला. नो ग्रॅनी. रेवती ग्रॅनी, मला डॅडापासून लांब नाही जायचंय. मी बिट्टीशी नाही खेळणार. मला नको नेऊ, सांग ना. सांगे ना मी मम्माला. रुद्र, हे बघ, मी बिट्टीसाठी निबंधाची पुस्तकं आणलीत. हे वाचून पाठ करून तिला बोलता येईल. बरं आहेस ना तू? पाठ करून? अरे असं पाठांतर करून काही होतं का? लहान आहे ती, हळूहळू कळेल तिला. अरे पण तिचं तिला कळेपर्यंत तरी हे बोलू शकते ना, तेवढीच तिला मदत. अरे कसली मदत? काल ती चुकली हे तिला वारंवार सांगणं म्हणजे मदत करणं होतं का? कॉफी. गौरीजी, गौरीजी, मी बिट्टीसाठी काहीतरी आणलंय. आपण हे तिच्याकडून पाठ करून घेऊ. याच्यात माझी आई, माझे बाबा, माझी आजी, माझे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा सगळ्यांवर निबंध आहेत. आता काहीच टेन्शन नाहीये. बिट्टीने काल जे पत्र लिहिलं त्यासाठीच तुम्ही हे देताय ना? नाही, चुकलंच तिचं, पण तुम्ही काळजी करू नका. यापुढे असं नाही होणार. मी तिच्याकडे येऊच देणार नाही. ती घरी राहिली की असं काही होण्याचा प्रश्नच येत नाही ना. गौरीजी, मी खरंच काळजी घेईन रुद्र सर. तुम्हाला पुन्हा त्रास नाही होणार. गौरीजी, तसं काही नाही. बिट्टीने जे अनुभवलं ते ती बोलली. हे बघा, तिला हळूहळू गोष्टी कळतील. काल जे काही घडलं त्याचा कोणाला काहीच त्रास झाला नाही. गौरीजी, या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आपण विसरतोय. काल बिट्टीच्या पत्रात बिट्टीच्या मनातली आई होती, म्हणजे तुम्ही. गौरीजी, बिट्टीच्या मनात तुमचं स्थान खूप मोठं आहे आणि तेच दिसलं पत्रात. बाबा नकोय तिला, कारण तिचा तिच्या आईवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या आईचा तिला भक्कम पाठिंबा आहे. तिची आई तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. तेच पुरेसे आहे. आणि हे सांगायला बिट्टीला पाठांतराची गरज भासली नाही. हे बघा, लहान आहे ती आता. मोठी झाली की तिला कळेल हळूहळू सगळं. तुम्ही नका काळजी करू, मी समजावेन तिला. हो, आणि मी पण. हो, म्हणजे माझा मामा असं विचारल्यावरती बरोबर तुझ्यावर निबंध लिहिल. चंदू, जरा पटकन एक पालेभाजी निवड. अच्छा, निवडायचंय म्हणजे मतदान करायला पाहिजे. मेथीला मत द्यायचं की पालकाला? मी तर शेपूला देणार आहे. शेपू की जय. पण शेपू नाही, मला वाटतं ना त्याचं तिकीट बाद झालं असेल. अरे काय बोलतोस? पालकाला निवडायचंय का? आपल्या जेवणासाठी पालेभाजी हवी आहे, बाकी काही नाही. नाही, मतदान नाही केलं तर मग निवडायची कशी? काय बोलतोस तू? म्हणजे निवडायचं नाही, मतदान करायचं नाही? या देशाने आपल्याला मतदानाचं कर्तव्य दिलं ते पार पाडायचं नाही? काय नंदाई? अहो, तुम्ही देशद्रोह करताय. अरे चंदू, काय चाललंय तुझं? नंदाई, मी निवडते. बर.
हा निवड निवड. तू देशद्रोह करू नकोस. मी चाललो प्रचाराचा नारळ फोडायला. नारळ कुठे? नारळ नाही तिकडे असेल ना झाडावर. चंदू काय आहे हा? कधी कधी ना हा बिट्टी आणि कियानपेक्षा सुद्धा लहान मुलासारखा वागतो. चल आता आपणच निवडूया पालक. मम्मा मम्मा गो बॅक. आता मी अजून जोरात मारणार आहे. ओके हे ओके चलो कम ऑन. नाही माझ्या बॉलला हात सुद्धा नाही लावायचा. जा. अरे तुला जमत नाहीये मी दाखवते. नो मम्मा. बिट्टी तुला तो जा म्हणतोय कळत नाहीये. निघ. हा बॉल माझा आणि मम्मा पण माझी. मी ठरवणार जातीयस का नाही. मला तुझ्याशी खेळायचं नाहीये. काय झालं? कशी पडली सूट बरं? कशी काय पडलीस तू? कियानने मला ढकललं. कियान अरे असं ढकलतात का कोणाला? किती लागलंय बघ तिला. नाही करू असं बाळा. नाही मी नाही पडलं. किती खोटारडास तू. तूच पडलास मला. लांब राहा त्याच्यापासनं. लांब राहा. कियानीला सांगत होता की माझ्यासोबत नको खेळूस. पण हिचा आगाऊपणा ना. हिला सतत स्वतःचं खरं करायचं असतं. कम ऑन सोहा. अगं लहान आहे ती. खेळणारच. आणि त्याच्यासोबत खेळले तर काय प्रॉब्लेम आहे? तिचं तिला काय करायचं ते करू दे. माझ्या कियानसोबत हिने नाही खेळायचं. ही मेडची मुलगी माझ्या मुलाला काही शिकवतीये. काल आठवतंय ना
बापाची गरज नाहीये असं शिकवलं, उद्या आईची गरज नाहीये हेही शिकवेल. मॅनर्स नाहीत, बिहेवियर नाही, फॅमिली व्हॅल्यूज नाही, अक्कल तर काडीची नाहीये. अगाऊपणा भरलाय नुसता अंगात. माझ्या मुलालाही बिघडवेल ही. बिट्टी गप्प बस. का ग ऐकत नाहीस माझं? किती वेळा सांगितलं तुझं तुझी खेळत जा म्हणून, मग काय ऐकत गौरी? थांब. या चल चल चल. तू ना आता चल घरात, तुला कोंडूनच ठेवते. अजिबात खेळायचं नाही. गौरी सोड तिला. हे बघ लहान आहे ती आणि त्यातून चूक तिची नाहीये. किती रागावशील तिला? नंदाई काय करू मी? ही अशी वागते आणि मग सगळे तिला ओरडतात. मला नाही सहन होत.